दिसल्या पाहिजे देवा, दोन गोष्टी दिसल्या पाहिजे, नगर सोन्याचं पाहिजे। आणि जेव्हा चंद्रभागेच्या जवळ आल्यावर हे नगर बरं का राजे, ज्या आमच्या विठ्ठलाला तुम्ही भिकारी म्हणता, गरीब म्हणता, ते आमच्या विठोबारायाचं नगर। आणि जेव्हा राजानं उंच टाचा करून पाहायला सुरुवात केली, झळझळीत सोनं सडा सोन सडा कळस दिसतो स्वजवडा, बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर। हरिभाऊ कबूल केलं राजानं। वारकरी दादा मान्य करतोय मी, तुमच्या पांडुरंगाचं नगर सोन्याचं आहे, तरी वारकऱ्याची भीती संपली नव्हती का? वारकरी मनात म्हणतोय देवा 6 माही परीक्षा झाली, आता हे वार्षिकचा एकच पेपर, यानं अर्ध कबूल केला। आता फक्त देवी तिथं झाडू घेऊन उभी दाखवा, बस झालं, जमलं। वेळ कमी होताना आले, आता मी तरी काय करू? महाद्वारात आले, राजाचं लक्ष गेलं तर देवी झाडू घेऊन महाद्वारात। राजानं विचारायच्या आधी देवीनं विचारलं, राजा तू इकडे कुठं रे? म्हणलं आई तुम्ही इकडे कुठं? मी काय आज आली का रे? हे सेवा माझ्याकडेच आहे दररोजची। राजाच्या डोळ्याला धारा लागल्या रामदास बुवा, आणि वारकऱ्याला लोटांगण घातलं। वारकरी दादा चुकलं माझं, तुमच्या विठोबाची निंदा केली। आणि वारकरी हुंकी देऊ देऊ रडू लागला। अहो कशाला वाईट वाटून घेता दादा, आता कबूल करतोय ना मी, देवी इथं दिसली सेवेला, नगर सोन्याचं आहे, आता तरी वारकऱ्याला रडू आवरेना। अहो आता कशाला रडता, तुमचं खरं आहे। रडू रडू सांगितलं, राजे आज मनातलं बोलतो, 10 वर्षाचा होतो, 10 वर्षाचा, तेव्हापासून पांडुरंगाची वारी करतो। आता 85 चालू आहे, 75 वर्ष न चुकता वारी केली। पण माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, मी नगर सोन्याचं पाहिलं नाही आणि देवी झाडूच्या कामावर बघितली नाही। पण माझा अभिमान दुखी केला ना तुम्ही, म्हणून मी बोलून गेलो की आमच्या विठोबाची निंदा करता, अरे तुमची देवी झाडूच्या कामावर आहे आणि नगर आमचं सोन्याचं आहे। पण मी पंढरपुरात यायच्या आधी माझ्या पांडुरंगानं या फाटक्या वारकऱ्यासाठी दोन्ही गोष्टी तयार ठेवल्या, याचं रडू येतं। पडिय देह भाव पुरवी, पडिय देह भाव पुरवी वास,
देहभावात्मक वासना, पारमार्थिक वासना, त्याची पूर्तता करणारा पांडुरंग परमात्मा. या प्रेमापोटी देव तर आहेच, पण गुरुही होतो. आणि पडिये देहभाव पुरवी वासना, एवढीच वासना नाही, अंती ते आपणा पासी न्यावे. ते नामदेवरायानं सांगितलं, मला आता जीवन यात्रा संपवायची बरं का. कधी? आषाढी वारीमध्ये. आषाढी एकादशीला वारी असते ना, बस त्या मोठ्या वारीत दर्शन घेतलं. हे नीट ऐका, मी प्रमाण देऊन बोलतो, आम्हाला सवय आहे. आमच्या गुरुजींनी शिकवलं की आधी प्रमाण पाठ करा, मग कीर्तनकार व्हा, टिपणं पाठ करून नाही. प्रत्येक बोलण्याला पुरावा पाहिजे. जो बुवा पुरावा देत नसेल त्याला पुरावा. म्हणून पांडुरंगाचं दर्शन नामदेवरायाने घेतलं आणि विनंती केली. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. नामा विनवी विठ्ठलाचे, नामा विनवी विठ्ठल, नामा विनवी विठ्ठलाचे, नामा विनवी विठ्ठल. आज्ञा द्यावी भूमतसे, आज्ञा द्यावी भूमतसे, आज्ञा द्यावी भूमतसे, आज्ञा द्यावी भूमतसे. समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. आता पाऊण तास राहिला हरिभाऊ, पण प्रमाण आहे का नाही? आषाढ शुद्ध एकादशी, देव विनवी नामा विनवी विठ्ठलासी, आज्ञा द्यावी होम जशी, समाधी विश्रांती घ्यावया. का? आयुष्य कळसाशी आले. बस आता संपलं देवा. देव म्हणले, नामा एक विनंती आहे, ही वारी आता शुद्ध वारी आहे, फक्त माझी विनंती आहे, 15 दिवस थांब. 15 दिवस. तेव्हा तारखी नव्हत्या, 750 वर्षापूर्वी. म्हणून देवाचं प्रमाण आहे. देव म्हणे, नाम्या राहे पक्ष भरी. पक्ष समजते ना तुम्ही? समजता तो पक्ष नाही, 15 दिवसाचा पक्ष. हा, नंतर भलते डोके चालवा लागला. अभंग समजून या. देव म्हणे, नाम्या राहे पक्ष भरी आणि पूर्वील अंतरी गुज तुझे. फक्त 15 दिवस थांब. 15 दिवस झालं. नामदेवरायांनी जो संकल्प केला होता, अभंग 4 कोटी शिल्लक राहिले. नामा म्हणे, आई निवड केली, निकीन राहिले ते बाकी 4 कोटी. आयुष्य संपलं. मग नामा होता वैकुंठासी, देव विनवी तयासी. अरे ते कार्य अपूर्ण आहे ना, 4 कोटी अभंग लिहायचे आहे ना. मग काय करू देवा? देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रस्त आहे, त्यांच्या पोटी जन्म घ्या. बोल्लोबाचा पुत्र होणे हे वैकुंठात सांगतायत देव. बोल्लोबाचा पुत्र होणे ना आज्ञा देत नारायणे. आणि त्या बोल्लोबाची पत्नी आहे कनकाबाई. म्हणून देवाच्या सांगण्यावरून सोडून वैकुंठ आला कनकाईच्या पोटात. ते तुकाराम महाराज. पण येताना कबूल करून घेतलं. जातो देवा अवतार घेतो, पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात ना, राम बोलो भाईराम, राम नाम सत है सतबिना गत नाही. ती भानगड चालणार नाही. मग शेवटच्या दिवशी तुला घ्यायला यावं लागेल तर जातो.
हे कबूल करून घेतलं. मी त्याकरता वेळ घेतो आपल्या अंती त्या आपणापास. बा कशासाठी चाललं हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा बुवा कुठून कुठं चालला. विठ्ठल कबूल करून घेतलं. शेवटच्या दिवशी तुम्हाला यावं लागेल. ठीक आहे बाबा. आणि कार्य तुकोबारायचं संपलं. कार्य संपलं म्हणजे साधू संत थांबत नाही. हे आमची सवय आहे. डबल बेल झाल्यावर आम्ही मागणं सामान घेऊन पळतो एसटीच्या. कारण ते आधी सामान बांधून बसतात स्टँडवर, एसटीची वाट पाहतात. कार्य संपलं आणि विनंती सुरू केली. तुम्ही सनकाधिक संत म्हणावे तर कृपावंत. पुढे काय एवढा करा एवढा करा उपकार एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा नंबर. तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा. सनकाधिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल याकरता ज्याच्यावर बसतं त्याला विनंती करा. गरुडाची पायी गरुडाची गरुडाची पायी. गरुड म्हणला हो मी मोटरसायकल किक मारल्यावर स्टार्ट होणार, पण तो बाबा झोपून आहे ना. मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला जाग करतो पण काम होईलच याची शाश्वती नाही. कारण प्रकरण आहे साहेबाकडे. तेव्हापासूनची पद्धत आहे. अरे भाऊ जर साहेबानं काम केलं नाही तर मॅडम कडून. त्याच्यात कास्तकार फार हुशार. कास्तकार अशिक्षित असू द्या पण कामं करण्यात असा हुशार असतो. 3 वर्ष हेलपाटे घातलो साहेब काही काम करत नाही. मग त्यानं डोकं चालवलं. खामगावला गेलं. तिथंच भाजीपाला घेतला. ताजे टोमॅटो वांगे रताळू बटाटे कांदे कोशिंबीर वाटाण्याच्या हिरव्या शेंगा हिरवा हरभरा भेंडी गवार 2 पिशव्या फुल भरल्या. 2 पिशव्या घेऊन साहेबाच्या बंगल्यावर. त्याला माहित आहे साहेब ऑफिस मध्ये आहे. वाचून म्हणला कुठले आपण पालेगाव. इकडे कुठं साहेबाकडेच. वानोळ आणला शेतातला घेतलं तिथंच खामगावात. ताजा भाजीपाला आपल्या शेतातला आहे. थांबा मॅडमला विचारतो. वॉचमॅन गेला. मॅडम भालेगावचा एक कास्तकार आहे. 2 पिशव्या फुल भरल्या आहेत. टोमॅटो वांगी रताळू बटाटे कांदे वाटाण्याच्या शेंगा गवार. तोंडाला पाणी सुटलं ना मॅडमच्या. आण म्हणाव आण म्हणाव आण म्हणाव. ओळख नसताना आण म्हणाव. 2 पिशव्या ठेवल्या. कुठल्या भाऊ कुठल्या बाबा तू. भालेगावचा आहे मॅडम. तू साहेबाचा परिचय आहे ना. जेवण करतो का. चहा नाही दोन्ही झालं. चहा झाला जेवण झालं. परिचय कसं काय. 3 वर्ष झाले हेलपाटे घालतो. कामच करत नाही साहेब गरीबाचं. कोणतं काम आहे. अमुक अमुक काम आहे. जा घरी जा. आल्या आल्या तुझं पहिलं काम साहेबाला करायला सांगते. उद्या सराय ऑफिस मध्ये 10 वाजता तुझं काम झालेलं असेल. म्हणजे साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करून घेण्याची पद्धत असल्यामुळे पाये लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती. सर्वांसोबत वसील राहून झाले विनायकराव. आणि देव बाप्पा आले. चला घ्यायला आलो. म्हणजे देवा दशमी आहे. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू. उपचार खूप मोडकी दरित पाण्या माझी रांधेल्या कन्या. देवाचं जेवण झालं.
चला घ्यायला आलो. थांबा देवा, उद्या एकादशी आहे. बरोबर नेमकं आलं बाबा, एकादशी उद्याच आहे. ठीक आहे, जमलं. ते काय योग असते, अंगठ्या आल्या, एकादशी आहे. अहो ते रुसले, ते त्यांनाही द्यावं लागल्या पुन्हा करून. ते पा ड्रायव्हर रुसले, पुन्हा आणल्या. ते म्हणले तुमच्या गुरुबंधूला ओळखलं. आम्ही 24 तास गाडीत हा ना, सर्वांना पुन्हा ऑर्डर द्यायला लागली. पण तेच वजन, तेच माप. ते 32 असे दाखवले. त्या फोटो काढले आपण. मजा, तुमचं प्रेम आहे एकमेकांचं. बस अजूनही आता हे 27 जण आमच्या घरी. छापत नाही मी नाव, छापत नाही. 3 कीर्तन करतो दिवसाला. एक 9 ते 11, मग 11 ते 12:30, दुसऱ्याचं 2 ते 4. तरी एखादं रुसतच. आम्ही काय जेवायला आलो का? आम्हाला का कीर्तन दिलं नाही? गण्या रुसला होता आपला. गण्या आम्हाला का नाही कीर्तन दिलं, बाकीच्यांना दिलं. आणि मग समारोप करताना अक्षरशः मला भरून येतं. आम्ही उपवासी राहिलो, एकमेकाच्या भाकरी हिसकावून खाल्ल्या. तेव्हाचा काळ 79चा. सणाच्या दिवशी उपवासी राहायचो आपण, कारण पाऊस आला की पाळी बंद. तो सगळं आठवतं, पण अजून एकमेकाला विसरलो नाही. आणि मग निरोप समारंभाचं 2 मिनिट बोलताना गहिवरून येतं. म्हटलं माझे रक्ताचे नाते आहे ते इष्टिटीसाठी भांडतात, आणि हे गुरुबंधूचे नाते कीर्तनाची सेवा नाही दिली म्हणून. हे मला वाटलंच होतं, हे तिघही ब्रह्म विष्णू महेश असतीलच आजित. झालं एकादशी, तिथून वाढलं ते. उद्या एकादशी आहे देवा, जागर करून जाऊ. मग झाली द्वादशी. चला थांबा, देव दशमीला आला. आणि तुकाराम बीज साजरी का करतात हे नीट ऐका. दशमीलाच आला देव, 3 दिवस थांबून घेतला, द्वादशी सुटली. चला ना आता, थांबा देवा, गावातलं कोणी येते का एकदा चौकशी करतो. फिरले तुकोबार आहे, कोणी यायला तयार नाही. आता निघा. नाही का, होळी आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय गावकऱ्याची इच्छा दिसत नाही गाव सोडायची. होळी होऊ दिली, झाली ना होळी. आता आजची प्रतिपदा बरं का देवा, आज एक चक्कर मारतो, उद्या फायनल. मग बीजेला निर्णय झाला. आता दशमी पासून आला. अजून तुकाराम बीजेचा सप्ताह दशमीला सुरू होतो आणि बीजेला संपतो, कारण देव दशमीला आला तुकोबारायला घ्यायला. आणि मग झालं, चला आता. मग पिंपळीच्या झाडाजवळ दुपारची वेळ, तुकोबाराणी सर्वांना नमस्कार केला. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. अरे कुठे जातो? अरे माझा देव आला बाबा, तुम्हाला माहित नाही 5-7 दिवस झाले, वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. का मला कबूल केलं होतं की तुकोबाराय शेवटच्या दिवशी घ्यायला मी येईल. ठरल्याप्रमाणे अंतकाळी विठो आमासी पावला. अंतकाळी विठो आमासी पावला. अंतकाळी विठो आमासी पावला. अंतकाळी विठो आमासी पावला. कुणी सहित झाला गुप्त तुका. कुणी सहित अंतकाळी विठू आमासी पावला. या न्यायानं अंते ते आपणा पासी न्यावे, म्हणून देहभावात्मक वासना त्याची पूर्तता करतो आणि पारमार्थिक वासनेची पूर्तता करतो. त्या प्रेमापोटी माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आपणची देव होय गुरु, यात नवल नाही, पण देहभावात्मक वासनेची पूर्तता आणि पारमार्थिक वासनेची पूर्तता. पण ये देहभाव पूर्वी वासना आणि पारमार्थिक वासना अंती ते आपणा पासी न्यावे. अर्धा तास आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक मारत बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे हे तडजोड नाही. मंदिराव मीच उशिरा जात नाही. एकदा शूटिंगवाले आपण हा आनंद घेऊच आज. हा सर्वांनी हात वर करा. एवढं घ्या बरं का, पेपरला देऊ द्या. पहिल्या पानावर येऊ द्या. मोठ्या मोठ्या शहरातल्या मी म्हणणाऱ्या लोकांना कळू द्या.
की छोट्या खेड्यात केवढाले सप्ते होतात म्हणून. एवढे हात येऊ द्या पहिल्या पानावर. सोनाजी बाबा आणि पांडुरंग यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सोनाजी बाबा संस्थान, पांडुरंग संस्थान, भालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं घडवून आलेला अखंड नाम सप्ताह, त्या सप्ताहामध्ये भजन करणारा जनसागर, एवढी बातमी उद्या पहिल्या पानावर येऊ द्या.